भारत सरकारचे ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांचे जो CSR ॲक्टिव्हिटी आहे त्यांच्या माध्यमातून आपले दरवर्षी ते आपल्याकडे असणारे ट्युबरक्युलोसिस TBचे पेशंटला ते एक अन्नदानचा वाटप करत आहे। त्या अन्नदानमध्ये तेल आहे, दाल आहे आणि इतर घरात लागणारे सामान जसे वॉशिंग पावडरचे डिटर्जंट आहे। या दान देण्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो। जळगाव जिल्ह्याला TB मुक्त करण्यासाठी आपले आरोग्य यंत्रणा फार कष्ट घेत आहे आणि ज्या आज के डेटमध्ये TB ग्रस्त लोक आहे त्या लोकांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये दोन हिस्सा फार महत्त्वपूर्ण असतो। सर्वप्रथम आहे की जो TBचे पेशंट्स आहेत त्यांच्या औषध व्यवस्थित चालना पाहिजे। त्याच्यासाठी मी विशेषतः आपल्या आशा कार्यकर्त्यांच्या MPWच्या विशेष आभार व्यक्त करतो की ते घरोघरी जाऊन त्या लोकांना जो डॉट्सचा जो गोळी आहे ते व्यवस्थित वेळेवर देत आहे आणि त्याच्यामुळे जो TBमुळे आजार झालेले पेशंट्स आहे ते आजारमुक्त होण्याचं पण प्रमाण या जिल्ह्यामध्ये मोठं आहे। दुसरा विषय आहे की त्यांच्या व्यवस्थित पोषण आहार व्यवस्थित असला पाहिजे, ते आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनच्या पावडर असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या न्यूट्रिशनमध्ये अडचणी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीसारखी संस्थान याच्यामध्ये पुढे येऊन TBचे पेशंट्सला मदत करतात, त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो। आदरणीय पंतप्रधान महोदयांनी या जिल्ह्याला आणि राज्य आणि देशाला TB मुक्त करण्यासाठी एक टार्गेट सेट करून दिलेला आहे। त्या दिशेने आपल्या जिल्ह्याचे आरोग्य विभाग असेल आणि सगळे त्याच्या अंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स, MPW, CHOs इत्यादी असेल हे त्याच्यासाठी कष्ट घेत आहे। मी लोकांना विनंती करतो की TB पासून आपल्याला सुरक्षा करावा, आपले कुटुंबाला सुरक्षित ठेवावा, याच्यासाठी म्हणजे TB बद्दल जाणून घ्यावा आणि आपला पोषण व्यवस्थित ठेवून TB मुक्त जळगाव करण्यासाठी आपण आपला हातबळ द्यावा।